बघा, आज निरोपाचा दिवस आलेला आहे. 9 महिने जवळपास ही बॅच चालली. 1 जूनला आम्ही प्रवेश सुरू केला होता. महेश आणि कार्तिकी यांचं ॲडमिशन 1 जूनला झालेलं आहे. म्हणजे काल 31 तारखेला जवळपास 9 महिने झालं. यांना सुरुवातीला मोठ्या मुलांच्या बॅचेस भेटल्या आणि मग कालांतराने आम्ही हे सगळे इयत्ता 3रीचे जे मुलं आहेत त्यांना वेगळं केलं. खूप भावनिक आहे, कारण की काल परवा आम्ही सहलीला जाऊन आलो. खास या मुलांना निरोप द्यायचा म्हणून आम्ही सहल काढलेली होती. आणि हा निरोप यामुळे भावनिक आहे आमच्यासाठी. ते यामुळे की आता ज्ञानधन CCनं यावर्षी निर्णय घेतलेला आहे की येथून पुढे फक्त 6वीच्या पुढील इयत्तेतच ट्युशन घ्यायचं. म्हणजे आता आपल्याकडं 1ली ते 5वी या वर्गातले मुलं आता ट्युशनला येणार नाही. म्हणून आता बऱ्याचदा 3रीचे मुलं जूनमध्ये परत 4थीला गेल्यावर येतात, परंतु हे मुलं आता इकडं परत येऊ शकत नाही, कारण की आता आम्ही 5वीच्या खाली तर ट्युशन बंद केलं. यांच्यासोबत खूप आठवणी आहेत. खरं तर जेव्हा 2008ला ट्युशन ज्ञानधन CC सुरू केलं होतं तेव्हापासून 6वीच्या वरच ट्युशन घेण्याचा अनुभव आमच्या पाठीशी होता. बहुतांशी 9वीच्या बॅचेस किंवा 10वीच्या. 2020-21ला कोरोना आल्यानंतर 2022-23मध्ये पहिल्यांदा एक नवोदय फाउंडेशन या नावाखाली आम्ही एक बॅच सुरू केली आणि पहिल्यांदा 3रीच्या मुलांसोबत आमचा संबंध आला. त्यानंतर 24मध्ये पुन्हा काही मुलं आली, कृष्णा, कार्तिक, प्रेक्षा, अमृतासारखे. त्यानंतर यावर्षी जेव्हा 25 लागलं तर त्यावेळेला ही मुलं आली. मी विद्यार्थी म्हणून मागं बघतो. मी जेव्हा 3रीला होतो त्यावेळेला आपण 3रीला होतो की 1लीला हेच कळायचं नाही. या सगळ्यांना 30पर्यंत पाढे, 30पर्यंत वर्ग, घन, विभाज्यतेच्या अवघड अशा कसोट्या सरासरी 3रीच्या मुलांनी शिकल्या खूप मन लावून. आणि यांचं खूप उज्ज्वल भविष्य मला दिसतं की एक परवा 10वीचा विद्यार्थी आला आणि त्यांनी जेव्हा यांचे पेपर बघितले तर तो म्हटला की कसोट्या मलाही येत नाहीत, आणि इकडं 3रीचा महेश किंवा 3रीची कार्तिकी, त्रिशा, वीरेन हे सोडवत आहेत. सरासरी येत नाही म्हटला, आणि छोटी मुलं सरासरी सोडवत आहेत. म्हणजे यांनी किती मेहनत केली असं याचा अंदाज यावरून येतो. पालकांचं विशेष आभार या निमित्ताने मांडावेसे वाटतात की तुम्ही पूर्ण विश्वास टाकला. बऱ्याचदा एखादी गोष्ट विश्वासावर सुद्धा काम करते. फीज भरायची वेळ आली तर या सगळ्या मुलांची ॲडव्हान्स फीज भरली पालकांनी. दुसऱ्या टप्प्यात भरा म्हणली ती भरली. ह्या मुलांचं एक आश्चर्य, एक आठवण माझ्यासोबत ही आहे की आमचा यांचा पिरियड शाळा सुटल्यावर 4 वाजता. आता बऱ्याचदा सकाळी शाळा भरल्यानंतर 4-4.5 तास शाळेत बसल्यावर विद्यार्थी बोर होतात. आपसुकच शिकवणारे पण बोर होतात. पण 4 वाजता ही मुलं जेव्हा ह्या आमच्या वर्गात प्रवेश करायची ना, यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद मला दिसायचा की सगळे मुलं हसत आतमध्ये यायचे. आता अशातच रमजान महिना गेला. यापूर्वी दरवर्षी मी रमजान महिन्यात सुट्टी घ्यायची. यावर्षी मात्र मी सुट्टी घेतली नाही. त्याला कारण ही मुलं होती. कारण की यांना बघितलं की थकवाच नाहीच व्हायचा. खूप मेहनती मुलं आहेत, खूपच धडपड करतात. एवढ्या कमी वयामध्ये एवढी जिद्द. बऱ्याचदा मुलं म्हणजे आम्ही होतो तेव्हा शाळेतच जायचो नाही 2-2 दिवस. हे मुलं तेवढीच रेग्युलर शाळा करतात.
तेवढंच रेग्युलर ट्युशन करतो. खूप खूप गुणी मुलं आहेत ही. एका प्रकारे या कानडगावचं भविष्य आहेत मुलं. महेश, वीरेन, कार्तिकी, पायल, त्रिशा. खरं तर यांना पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही शिकवायला पाहिजे होतं, परंतु आता ते नाही जमणार. परंतु हे खूप हुशार मुलं आहे. आपली शाळासुद्धा सगळे आपले शिक्षक मंडळी अतिशय मेहनत करत आहेत. एका प्रकारे आता ट्युशनची तेवढी ह्यांना गरज पण नाही, कारण की बेसिक जे शिकायचं असतं हे सगळे शिकले. त्याच्यामुळं 4थीमध्ये गेल्यानंतर हे मुलं अधिकच मॅच्युअर होतील. यांचा मेंदू पुन्हा एका वर्षाने परिपक्व होईल आणि हे यांच्या वर्गातले अतिशय भारी विद्यार्थी ठरतील. यावर्षीपासून 4थीला स्कॉलरशिप सरकारने आणलेली आहे. हे सगळे मुलंच मला वाटतं स्कॉलरशिपला पात्र होतील. यांनी गणिताचा, मराठीचा, आकृत्यांचा काही भाग शिकला असला तरी सगळ्यात जमेची बाजू काय शिकली आहे तर ती आत्मविश्वास शिकली आहे. विद्यार्थी म्हणून हुशार असण्याचं माझ्यापाशी जे प्रमाण आहे ते आत्मविश्वास आहे, की तुम्ही किती हुशार असाल आणि तुमच्याकडे जर आत्मविश्वास नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. त्या सगळ्या मुलांनी आत्मविश्वास खूप मिळवलेला आहे. इथं कार्यक्रम व्हायचे आणि मी महेशला म्हणायचो की उभा राहून 2 शब्द बोल. 8वी 9वीचे मुलं उठायला हेजिटेट करत असताना महेश उठायचा आणि त्याचा अनुभव सांगायला लागायचा. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्याला उठून बोलता येतं त्याला यशस्वी होण्यापासून फक्त तो थांबवू शकतो, त्याला कोणी दुसरं रोखू शकत नाही. कार्तिकीला मात्र हे करण्याची, हे शिकण्याची गरज आहे की आपण जर बोललो नाही तर मात्र आपल्या हुशारीला, आपल्या सेन्सिबिलिटीला, आपल्या नॉलेजला किंमतच काय. आम्ही उदाहरण देतो की अत्तराची बाटली आहे आणि जर तिचं झाकण तुम्ही उघडलं नाही तर ती सुगंध जे त्या बाटलीचं काम होतं ते देणार नाही ना. तसं विद्यार्थ्यांचं काम आहे की तुम्हाला जे काही येतं ते तुम्ही बोलले पाहिजे. पुढच्या काळामध्ये पालकांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय आहे की जेव्हा शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतील, मग ते 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त किंवा कामगार दिनानिमित्त किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त, तिथं यांना आवर्जून भाषण घ्यायला लावा. आणि या मुलांच्या आईवडील दोघांनीसुद्धा शाळेमध्ये आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे की मी माझ्या मुलाचं भाषण ऐकायला आले, असं प्रत्येक आईची भावना असली पाहिजे. मी माझ्या मुलाचं भाषण ऐकायला आलो असं प्रत्येक बापाची जी इथं निर्मळ भावना असली पाहिजे. आणि तिथं तुम्ही उभा राहून यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, जेणेकरून मला माझ्या पालकांसमोर 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. याचा एक छोटासा म्हणजे आत्मविश्वास यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. बघा, ट्युशन किंवा शाळा आपापल्या परीनं 100% देण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्या घरचे पालक जागरूक आहेत त्यांची मुलं यशस्वी होतात. तुम्ही समाजाचा धुंडाळा घेऊन बघा, तुम्हाला ती मुलं कमालीची यशस्वी दिसतील ज्यांचे घरचे पालक जागरूक आहेत, जे आपल्या मुलांसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. काहीही, तुम्ही पण ती तयारी ठेवा. कारण की ही जी मुलं आहेत ही खूप हुशार मुलं आहेत. ही खूपच मेहनती मुलं आहेत. म्हणजे 1 जून ते 31 मार्च महेशनं एक सुट्टी मारली, ते त्या दिवशी आजारी असल्यामुळे. म्हणजे एवढ्या 9 महिन्यामध्ये विद्यार्थी एक सुट्टी घेतोय फक्त, तोही त्याच्या अपरिहार्य कारणामुळे, आजारपणामुळे. हे काय दर्शवतं? हे त्याच्या अंगी असलेल्या मेहनतीला, त्याच्या जिद्द चिकाटीला दर्शवतं. अशी जी आमच्या वाडीवरची पायल, हिला तर पुरस्कार भेटला आहे, द मोस्ट रेग्युलर स्टुडंट ऑफ द बॅच. इथली असूनसुद्धा तिनं एकही सुट्टी घेतलेली नाही, आज पण नाही. महेशने जरी एक सुट्टी घेतली, हिनं घेतलीच नाही. त्रिशा, कार्तिकी सगळे एकापेक्षा एक भारी आहेत. म्हणजे यांना अजून मला वाटत होतं की म्हणजे बघा, खरं तर आमचं जे सेशन होतं ना, तुमच्या घरात पॉम्पलेट असणार आहे, त्यात तुम्ही बघा 1 जून ते 1 मार्च अशी त्याच्यावर तारीख लिहिलेली आहे. खरं तर यांना 1 मार्चला सुट्टी द्यायची होती,
परंतु ही इतकी चांगली मुलं आहेत, इतकी अभ्यासू, इतकी तळमळ, यांच्या गप्पा सगळंच एकदम ओके. माझ्या मनात आलं की चला किमान आता पुढं तर हे आपल्यासोबत नसणारच आहेत, आपण 1 महिना यांच्यासोबत घालवू. आज पुन्हा वाटतं की पुन्हा मे महिन्यापर्यंत घेऊ, परंतु यांचं डोकं खूप छोटं आहे. जसं मी सकाळी व्हिडिओमध्ये टाकलं होतं की सिस्टम हँग होतं आणि आता आमचा अभ्यासक्रम थोडा अवघड, गणिताचे हे किती केलं तरी खूप छोटी मुलं आहेत, यांच्या डोक्याला फार ताण होऊ नये. मुलांचं आणि खेळाचा खूप जवळचा संबंध आहे. मग हे खेळणार कधी आहेत? शाळा झाली की ट्युशन, लगेच शाळेचं काही अभ्यास, ट्युशन, म्हणजे यांचं बालपण मरून चाललं आहे, गुदमरून चाललं आहे. म्हणून यांना किमान शासन सुट्ट्या का देतं? शासन या लहान बालकांना सुट्ट्या यामुळे देतं की यांना खेळायला भेटलं पाहिजे. जर आपण उन्हाळ्यातसुद्धा यांना जर ट्युशनमध्ये गुंतवू तर मग हे खेळणार कधी? मोठे झाल्यावर ते खेळू शकत नाही. महेशला गोट्या खेळायचे, महेश का लग्न झाल्यावर गोट्या खेळणार आहे का? वीरेनला सायकल खेळायची, मग तू कधी खेळणार आहे? आमच्या कार्तिकीला चंफुल्या खेळायच्या, ती कधी खेळणार आहे? आमच्या या पायाला झोका खेळायचा, ती कधी खेळणार आहे? मोठी झाल्यावर ते खेळू शकत नाही. म्हणजे हेच एक साधारण वय आहे. ह्या वयामध्ये यांना रिलीज, नाही तर माझं मन अजून वाटतं 1 महिन्यासोबत घालवू आपण. परंतु शेवटी मग मी कवी लेखक या नात्यानं विचार केला की यांचं बालपण आपण हिरावून घेऊ लागलो. खूप लांब काळ जायचं यांना. म्हणजे पहिली काठिण्य पातळी काय आयुष्याची? ती 10वी आहे. 10वी तो आम्ही दिल्ली बहुत दूर आहे. त्यामुळे यांना खेळण्यासाठी आम्ही रिलीज करत आहोत. भविष्यात सुद्धा आम्ही मार्गदर्शक म्हणून कायम यांच्यासोबत असू. तसंही ज्ञानदान CC चांगल्या विद्यार्थ्यांना सोडत नाही. ट्युशन संपत असलं, बॅचेस संपत असल्या तरी हे आम्हाला विसरू शकत नाही, आम्ही ते यांना विसरणारच नाहीत. महेश खूप गुणी विद्यार्थी आहे. वीरेनसुद्धा अतिशय शांत, अतिशय भारी, ऐकून घ्यायची खूप क्षमता आहे. याला किती चिडवलं तरी हा ऐकून घेतो. आणि संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याला हे एक दिवस खूप कुणाला जास्त बोलत नाही, त्रास देत नाही, सांगितलेला अभ्यास प्रॉपर करायचा, हा याचा खूप खूप चांगला गुणधर्म मला वाटतो. कार्तिकीबद्दल मात्र मी समाधानी नाही. जेवढं मिळवायला पाहिजे होतं तेवढं कार्तिकी मिळवू शकली नाही, याचं खरंच दुःख आहे. कार्तिकीच्या तुलनेत मागून येऊन त्रिशानं खूप चांगली प्रगती साधली. कार्तिकी मात्र खूप म्हणजे कॉन्फिडन्स नाही. एखादं भाषण करायला उठ म्हणलं की अजिबात उठणार नाही. आणि येतं सगळं, परंतु जेव्हा आमच्या युनिट टेस्ट यायच्या, त्या युनिट टेस्टमध्ये सगळ्यात खाली यायची. एका टेस्टमध्ये तेवढी आहे ना, पहिली आली ती ना, एका याच्यात नंबर 1 आलं, त्याच्यात तर मोठ्या मुलीमध्ये आला. परंतु जेव्हा तिसरीचं सेशन सुरू झालं त्याच्यामध्ये तर एक कार्तिकीला शिकावं लागेल, खरं तर हिंमत दाखवावी लागेल. मागे आम्ही असंच बोलता बोलता म्हणालो की कार्तिकी भविष्यातली आदिती उकाडे. आदिती उकाडे बनणं एवढं बी सोपं नाही ना. त्यासाठी खूप हिमतीची, खूप आत्मविश्वासाची गरज आहे, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची गरज आहे. त्रिशा घुलेबद्दल तिचे आईवडील खूप तिच्या शिक्षणाबद्दल आग्रही आहेत. ही एक खूप पॉझिटिव्ह सायनिंग आहे आपल्या गावासाठी की जेवढी आईवडिलांमध्ये तळमळ निर्माण होईल तेवढं आपल्या कानडगावचं सानपवाडी व्हायला मदत होईल. गेली अनेक वर्ष आम्ही रडगाणं गातोय की भारतीय स्वातंत्र्याला जवळपास आता 80 वर्ष होतील आणि आपल्या गावातली एकही व्यक्ती सरकारी नोकरीपर्यंत गेली नाही. परंतु हे ते मुलं आहेत, हे ते भविष्य आहे. असं वाटतं की येणारा काळ हा आपल्या कानडगावचा काळ असणार आहे आणि मला पूर्ण अपेक्षा आहे त्या काळातले खरेखुरे हिरो माझ्यासोबत बसलेले हे लिटल चॅम्प्स असणार आहेत. हे अतिशय खात्रीपूर्वक मी इथे सांगू शकतो. आज ह्या मुलांना निरोप देताना खूप भावनिक आहे, कारण खूप निर्मळ मनाची असतात छोटी मुलं. अतिशय काही राग नसतो, मनामध्ये काही द्वेष नसतो. आणि एकच अडचण झाली की लहान मुलांना शिकवताना आपल्यालाही लहान व्हावं लागतं आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला जमतंच असंही नाही.
यांना शिकवताना तसा प्रयत्न केला, परंतु त्यात फार यश आलं असं वाटत नाही. त्यामुळं तुम्ही सगळे मुलं आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप अभ्यास करा. लहानपणातच तुम्हाला कळलं आता मेडल जिंकणं, ट्रॉफी जिंकणं, प्रमाणपत्र जिंकणं, रोज पेनसाठी आपली फायटिंग होती. ती एक प्रकारची तुमच्यामध्ये जिद्द यावी हा तर आमचा प्रयोग आहे. रोज तुम्हाला एक पेन द्यायचा. तुमच्यामध्ये एक अशी जिद्द चिकाटी निर्माण झाली पाहिजे की तुम्हाला जिंकण्याची चव कळायला पाहिजे. एकदा आपण जिंकायला लागलो की मग आपल्याला हरवणं खूप अवघड जातं. तर तुमची सगळ्यांची पेन जिंकण्याची रोजची कसरत होती, तर तशीच पुढेही सुरू ठेवा. हा जो अनुभव आहे तुमचा तो तुम्हाला नक्कीच भविष्यात खूप कामं येईल आणि तो यायला पाहिजे. पुन्हा एकदा ह्या छोट्या बालकांना शुभेच्छा देऊ आणि आपण पालकांचे आभार ज्ञानदान CCच्या वतीनं या ठिकाणी मानू आणि पुढं तुमची साथ आम्हाला आवश्यक आहे. आता होऊ शकतं की जेव्हा 6वीला ही मुलं जातील तेव्हा ज्ञानदान CCचा स्पेशल कोर्स आहे 10thचा, ते हे मुलं करतील. मी वाट पाहणार आहे की कधी एकदाचे हे मुलं 6वीला जातील आणि पुन्हा परत आपला जुना अनुभव घेऊन ज्ञानदान CCच्या या क्लासरूममध्ये येतील आणि ज्ञानदान CCचा असा महत्त्वाचा 10th कोर्स करतील. तोपर्यंत सगळ्यांना गोल्डन फ्युचरसाठी खूप शुभेच्छा.